एक माणूस दिवसभरामध्ये 2.5 ते 3 एकर पेरू शकतो। हे तुम्हाला पॉवर टेलरला जोडता येतं, बैलाला जोडता येतं, ट्रॅक्टरलाही जोडता येतं। ते शेतकऱ्याचा फायदा असा आहे, आता बाकीचे जे ट्रॅडिशनल पारंपरिक पेरणी यंत्र आहेत त्यांनी जर तुम्ही पेरलं तर त्याच्यातलं 2 ओळीतलं अंतर 8 इंच असतं। त्या 8 इंचांनी पेरलं तर तुम्हाला 2.5 किलो बियाणं लागतं। आपल्या 2 ओळीतलं अंतर 2 ओळीतील अंतर 4 इंच ठेवून 2 बियातलं अंतर 4 इंच ठेवलं तर 1 किलो बियाणं, म्हणजे साधारणतः ह्याला 4 इंच अंतर ठेवून ट्रॅडिशनल पारंपरिक पेरणी यंत्राने पेरलं तर त्याला 5 किलो बियाणं लागेल, म्हणजे एकरी बियाण्याची तुमची 4 किलो बियाण्याची बचत होईल। आताचा रेट धरला 2500 रुपये तर 2500 10,000 रुपयाचं तुमच्या नुसतं बियाणे पेरणीमध्ये होईल, म्हणजे बचत होईल। कांद्याच्या बिया पेरू शकताय, याच्यानंतर तुम्ही छोट्या गाजराचं बी पेरू शकताय, त्याच्यानंतर तुम्ही धने पेरू शकताय, मेथी पेरू शकताय, कोबी पेरू शकताय, मुळा पेरू शकताय। त्याच्यानंतर ह्याच्या वेगवेगळ्या द्यायला त्याचे तुम्ही कांद्याची डाय म्हणजे कांद्याची नर्सरी पण तयार करू शकता। याच्यातलं 2 ओळीतलं अंतर तुम्ही फक्त सिंपल आहे, साध्या गोष्टींनी एक आहे असं सरकवलं, तुम्ही परत सरकवलं, हे टाईट केलं झालं। त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला पाठीमागे बुजण्यासाठी हा लेवलर दिलेला आहे, याने तुमचं बी हे होत नाही, म्हणजे बुजल्या जातं। आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कांद्याचं बी जे आहे ना, कांद्याचं बी फक्त एवढंच शिल्लक राहतं, साधारणतः 2 ते 3 ग्रॅम बी शिल्लक राहतं। आणि मोठ्या बिया जर असतील, याच्यामध्ये जर भुईमुगाचं बी असेल तर एक सिंगल जरी टाकलं तरी सिंगल सुद्धा उचलला जातो। त्याच्यामध्ये 6 फण आहेत, 1 2 3 4 5 6, आणि ऍडिशनल तुम्हाला फण जोडायचा असेल तर ह्याला ऍडिशनल ही जोडू शकता। आणि मार्केटमधून तुम्ही जर हा रॉड जर असा तुम्हाला वाढवायचा असेल तर हा 20 mm चा रॉड आहे, मार्केटमधून तुम्ही विकत घेऊन याला एक्सटेन्शन पण करू शकता। ती किंमत जी आहे हे तुम्हाला 6 फणाची 23,800 आहे। तुम्हाला 5 फणी घेतलं तर तुम्हाला किंमत जाईल 22,400। सिंगल फण घेतला मोठ्या बियासाठी त्याने तुम्हाला कांद्यापासून भुईमुगापर्यंत सगळं पेरता येतं, 8,900 ला आहे। 2 फण 14,200। हे व्हील जे आहे याच्यावर तुम्हाला एक रोटेट झाल्यानंतर 48 इंच त्याचा हे रेशो दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जर बी अडकलं तर बाकीच्या पेरणी यंत्रामध्ये काय होतं, याच्यात बी अडकलं की तुम्हाला खाच्या पाडत जातं, तसं याच्यामध्ये हा सीड रिमूव्हर हा चंद्रकोर टाईप दिलेली आहे, याच्यामधनं हे बी अडकलेलं बी सर्व असं रिमूव्ह करून टाकतं, शेतातच टाकतं। त्यामुळे तुमच्या खाच्या पाडाची मजुराची परत पुन्हा डोबण्याची गरज नाहीये।